नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचे ब्लॉग्स मग कसे आहात. आय होप तुम्ही म्हणत असाल. मित्रांनो, आता वाजली मॉर्निंगची 8:15. आज आपण नाही गेलो आहे बिकॉज आपल्याला आज कॉलेजला जायचं आहे आणि नंतर तिकडून कॉलेजवरून कॉलेज झालं, कॉलेज अटेंड केला, त्याच्यानंतर आपल्याला थोडं बाहेर जायचं समजेलच. जाऊया. आत्ता उठलो आहे, थोडं फ्रेश होतो, मग निघू. ठीक आहे, चला. मित्रांनो, जाण्याच्या आधी आपलं काम करून घेऊया. आपलं जे डेली रुटीन ते करून घेऊ, मग जाऊया. हे तिला वाटलं की परत काही ते मानेवर तिला लागलं आहे ना, झालं ती जखम, लागलेलं ती जखम भरली आहे. तिला वाटलं परत ते डेटॉल मारून, म्हणून ते आली नाही. मी काय करतो, कधी कधी ना पाणी वाचलं असेल ना तर आंघोळ पण घालून देतो तिला. पाणी टाकून देतो, कसे ती येते अंगावर एवढी म्हणून तिची आंघोळ पण घालून देतो. कसं ते आंघोळ करून दिली ना मग चांगलं आहे. मित्रांनो, आता आपण निघालो आहे. 11:15ची ट्रेन आहे. जाऊया लवकर. आधी 12 वाजताचं कॉलेज आहे, मग त्याच्यानंतर डायरेक्ट दादरला जाऊ. तर लेट तर नाही झालं पण टाईमावर आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग चला जाऊ. मित्रांनो, फायनली दादरला पोचलो आहे. कॉलेज अटेंड केला, आता दादरला आलो. आज मी एकटाच आहे. खरं तर सीड वगैरे त्यांचा काही संबंध नाही. माझं कॉलेज होता आणि अचानक प्लॅन झाला. बोललो, सकाळी उठून बोललो की जाऊया, असा प्लॅन नव्हता. नवीन वर्षाला कुठे गेलो नव्हतो मंदिरात, म्हणून आज बोललो आज जाऊन येऊ. मित्रांनो, दर्शन झालेलं आहे, एकदम चांगलं झालं. अर्धा पाऊण तासात दर्शन झालं आहे. मला आधी वाटलं लेट होईल, कारण की गर्दी खूप होती आणि मी दुपारी आलेलो होतं, खूप गर्दी असं वाटलं, पण नाही, झालं लवकर. मित्रांनो, आता आपण घरी आलो आहे. आत्ताच पोचलो, 5-10 मिनटं झाले. फ्रेश झालो. आत्ता थोडा नाश्ता करूया. आत्ता तुम्ही जी ट्रेन पाहिली ना, ती ट्रेन माझ्या गावाला जाते. नागपूर माझं गाव आहे. नागपूर नाही प्रॉपर, नागपूरमध्ये थोडे रिलेटिव्स राहतात आणि भंडाऱ्यामध्ये राहतात. भंडारा मेन आहे माझं गाव. भंडाऱ्यामध्ये मोहोडी गाव आहे. मोहोडी एक असं गाव आहे, तिथे माझं घर आहे. अशी इच्छा होत होती की गावाला जाऊया, पण जाऊ दे, आता काय बोलायचं. त्याच्यासाठी रिजर्वेशन करावं लागेल. रिजर्वेशन केलं मग, आणि तो रिजर्वेशन आम्हाला कधी कन्फर्म नाही भेटेल. खूप कमी कन्फर्म मिळतो, नाहीतर नाही मिळत. कन्फर्म मिळला तर ते नशीब समजा, नशीब आहे. कारण की त्या साईडला ना खूप म्हणजे बोललं ना, त्या साईडचे जाणारे ट्रेन जेव्हा तेव्हा बघा फुलच असतात, त्यांचे रिजर्वेशन फुल असतात. जाऊया बोललो, जाऊया, पण कधी ना कधी आता बघू. असं प्लॅन झालं तर गावाला जाऊया. आत्ता आलो, आता थोडं खाऊ, जेवण नाही करत बिकॉज आता थोड्या वेळातच अर्धा पाऊण तासात बाहेर खेळायला जायचं आहे. मग जेवण केलं ना मग ते चांगलं नाही समजलं ना, म्हणून आता तूप चपाती खाऊया. माझी फेवरेट तूप चपाती, साखर नाही टाकत. माहिती तुम्ही मला पागल येडा शिव्यात देता असाल, माहिती आहे. साखर टाकल्यानंतर तूपमध्ये मस्त अशी साखर सोडायची तूपवर,
पण नाही, मी नाही तसं करत, मला असंच आवडतं. मस्त तूप चपाती, आय लाईक इट. तर चला खाऊया आता. आधी ना माझी मम्मी घरीच तूप बनवायची. म्हणजे तूप हे दूध आणायचं, दूध आलं ते करताना आठवतं पूर्ण प्रॉपर तसं करायची माझी मम्मी. आधी ती घरी तूप बनवायची आधी. पण नंतर ना कसं गावाला येणं जाणं मम्मी आपणचं चालू आहे, तर म्हणून मम्मीने एकदा ट्राय केलं गावावरून आणायचं. आणलं गावावरून तूप. आता हा तूप म्हणजे एकदा आणला तर तो तूप चांगला लागला. आणि दूध कसं आता दूध बंद केलं आहे हा, म्हणून तूप म्हणजे बनवायचा काय वाजताच येत नाही. म्हणून मम्मी म्हणते की आता मी गावावरूनच तूप आणायचं आहे, तर गावावरून तूप आणलं आहे. खरंच काय एवढं चांगलं तूप लागतं ना. कसं आहे ते गावाकडचं तूप म्हणजे बोलतात ना, काही भाजीपाला तांदूळ गहू हे गावाकडचं सगळं नॅचरल. इथे तिकडे केमिकलचा काही संबंध नाही. तसं आहे, काही संबंध नाही केमिकलचा, तिकडे सगळं नॅचरल. म्हणून बघ तसं आहे. आता मी पण आहे, तूप पण मस्त लागतो नॅचरल एकदम. तिकडे कसं आहे जास्त दुधामध्ये पाणी नाही, तसं आहे ना ओजी. असेल पण होत पण असेल असं नाही प्रॉब्लेम, असं काही नाही असं नाही होत असेल, पण एवढा नाही पाणी टाकत असते त्याच्यात दुधात डायरेक्ट ओळीत ना. काय म्हणणार मला आहे ना, तुम्ही 1 महिना पण तूप चपाती खायला सांगितली तरी मी खाईन, एवढी आवडते मला तूप चपाती खरंच. आणि त्याच्यात मस्त आहे मम्मीच्या हाताचे बारीक बारीक चपात्या, एकदम मस्त असे पातळ, आय लाईक इट. आता खाऊ आणि मग भेटू, ठीक आहे? चला. मस्त असा तूप लावला आहे. आता असा रोल करायचा आणि पूर्ण पुडा आलाय ना, हा एक पुडा आलाय, हा एक. मित्रांनो, आत्ता थोड्या वेळ आधी पप्पांचा काय झालं, ते जी धूप आहे ना, धूप लावतो, जी देवघरात धूप लावतो ती ना लावलेली हॉलमध्ये ठेवलेली, खाली ठेवलेली. म्हणजे ते पूर्ण धूपचा जो धूर आहे तो पूर्ण हॉलमध्ये पसरला पाहिजे म्हणून. आणि ना भाऊ ठेवली ना, तर ते भाऊच ठेवतो तिथे, तर भाऊ जवळ पण फिरतो, म्हणजे जवळ राहतो त्याच्यासमोर. जसं म्हणजे लक्ष नसलं तर लगेच असं सांगायला, म्हणजे लक्षात घ्यायला पाहिजे लगेच खाली की धूप ठेवली आहे असं. तरी पप्पा ते घंटा वाजवत होते, तर ती जाताना पप्पांचा ना धक्का लागला, त्या डायरेक्ट पाय लागला त्या धूपला पाय लागला, तर ती धूप पडली. आणि ना ती धूपमध्ये जी असते ना पावडर टाकतो आपण, तिच्याने जो धूर होतो ना तिच्याने, ती पावडर खाली पडून पप्पांच्या पायाला चिपकली. म्हणजे ती कशी केमिकलमध्ये येऊन जाते ना, लिक्विडमध्ये होते, ती पूर्ण मेल्ट होते ना, तर ती चिपकली पायाला. ती मेल्ट झाली मग ते पायाला चिपकली. ते नशीब जास्त नाही झालं, थँक गॉड. खरंच मग हे झालं ना पप्पांचं झालं, माझं लक्षात आलं, कारण की माझं पण झालेलं. मी सांगेल तुम्हाला कधी असा एक टाईम राहिला तर सांगेल मी काय झालेलं माझ्यासोबत. नशीब जास्त नाही झालं. आता जेवण करूया. जेवणाला आहे खिचडा. पाणी किती आहे? जास्त झालं. एवढा पाणी झालंय. भाजी झाली ती. हा आम्ही म्हटलं फुगेल, शिजेल. हा शिजली असेल. नाही तर पातेल्यात आटू द्यायचं का? तेच करावं लागेल. काढा पातेल्यामध्ये काढा. थांबा. अंदाज चुकला जरा. हां जाऊ द्या. आपण थोडी नॉर्मल खिचडीच बनवतो. याच्यात जास्त होईल का? नाही, त्याच्यात काढा ना. मग तो मोठा आला खाली आहे, खाली ते भाजी बनवतो आपण नॉनव्हेजची भाजी. याच्यातच काढतो ना.
अख्खा पाणी याच्यात पाणी काढून टाक ना. पाणी टाकायचं. किती शिट्ट्या मारल्या तरी 7-8. 10 शिट्या झाल्या. बापरे. त्याच्यात वाटत पण नाही. नाही, हा नाही. हा गंज घेऊन. पाणी त्याच्यात टाक. खिचडा होता यार, भाजी झाली. खिचडा करणार होता, भाजी झाली. मम्मी, अम्मा वो देखो खिचड़ा बनाने गए, भाजी हो गई, सब्जी हो गई. अरे पाणी किती राहिलं त्याच्यात? मग पाणी कमी टाकायला पाहिजे तर मग वाटतं. आता अंदाज नाही ना रे. ठीक आहे, पातेल्यात नाही का हे करू, थोडंसं आटव, थोडं शिजलंय पण भाजी हे झालंय, शिजले. भात नाही त्याच्यात. त्याच्यात ना भात नाही. आटाला ठेवा, हा? आटाला ठेवा. हो आटायला भात नाही त्याच्यात, नाही रे. फक्त डाळ हे. हा उघडा मग. ठेवा आणि उघडी ठेवा. ज्वारी. त्याच्यामध्ये पण आटवलं असतं तरी चालत ना. ज्वारी आणि नका हे लावू, मटकी. हे नका लावू, कुकर नका, हे नका लावू, सिटी नका लावू, म्हणजे हेच नका लावू, फक्त उघडा ठेवा आणि चालू करून द्या. ज्वारी आणि भाकरी हे मटकी. हे बघ, हे खालून खालून परत अरे, हे हे बघ. कसं आपण एक करतो. धुतलं ना, धुवायला पण लागेल धुवायला पण पाहिजे पप्पा, नाही तर ते किती किटन होऊन जाईल. मग आतून ते आधीच लोक आपल्याला ते तरी किती कमी करते मी पाणी टाकते, तोच टाकतो मुळा तरी ते गॅस पाणी ही गॅस भडंग भडंग. त्याच्यामुळे आता तो खालचा नाही का गॅस झालं ना आता, त्याचे पण तिचे पण भरले दिवस आहे ना. सुटलं, किती वर्ष झाले तेच चालू होतोय. फार गोष्टी काही म्हणजे असते. कुकर मध्ये तर टाकता येत नाही ना. मागच्या वेळेस भाताची खिचडी ती बनवली ती खिचडा. हा. हा, त्याच्यात पाणी कमी झालं. हो. त्या पातेला असतं तर पाणी टाकता आलं असतं. दिसलं आणि असतं. या कुकर मध्ये का तो वरचा कुकर त्याच्यात वरच्या बनवलेलं, कुकरमध्ये. त्याच्यात बनवलेलं ना. मित्रांनो, जेवण झालेलं आहे. तुम्ही पाहिलंच, खिचडा होता. खिचड्याची तर भाजी झाली. ते पाणी जास्त राहिलं, ते कसं फर्स्ट टाईम बनवलेलं म्हणून. मेन तर ते होतं पप्पांच्या पायाचं. ते बरं झालं, जास्त नाही लागलं पप्पांना, जास्त भाजलं नाही. होतं आता काय ते गरजेचं तेच होतं, जास्त नाही लागलं. बरं कारण की ठीक आहे. मग चला, आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हां, ज्यांनी मला इंस्टाग्रामवर फॉलो नाही केलं ना, लवकरच फॉलो करून घ्या. फॉलो करा, डिस्क्रिप्शनमध्ये ID आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, गुड नाईट.